हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड 2 ची जी नवीन प्रोसेस आहे, तर ती नवीन प्रोसेस आपल्या सी-ई-टी सेलमध्ये बी-एस-सी नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी स्टार्ट झालेली आहे। तर अजून भरपूर विद्यार्थी असे आहेत की ज्यांना अजूनपर्यंत ॲडमिशन मिळालेलं नाही आहे आणि भरपूर असे कॉलेजेस पण आहेत की ज्यांना अजूनपर्यंत विद्यार्थी मिळालेले नाही आहेत। तर हीच प्रोसेस ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी आपल्या सी-ई-टी सेलने परत एकदा ॲडमिशनची डेट वाढवली आणि ती डेट आता वाढवून केलेली आहे 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आणि त्यासाठी एक नवीन राउंड पण आलेला आहे ॲडमिशनचा। तर त्या राउंडचं नाव आहे इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड 2। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आजचा खूप इम्पॉर्टंट होणार आहे ज्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना अजूनपर्यंत ॲडमिशन मिळालेलं नाही आहे। आणि त्याचबरोबर जर तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल आणि तुमचा जर कुणी कॉन्टॅक्टमध्ये जर असा विद्यार्थी असेल ज्याला अजूनपर्यंत बी-एस-सी नर्सिंगला ॲडमिशन मिळालेलं नाही आहे, तर हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांपर्यंत जरूर शेअर करा। कारण की विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया जाण्यापेक्षा त्यांना लवकरात लवकर ॲडमिशन मिळेल आणि तीच ॲडमिशनची प्रोसेसबद्दल माहिती देण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं की आता आपल्या स्क्रीनवरची तुम्हाला PDF दिसत आहे, याच्यामध्ये लिहिलेलं आहे की एम-एच बी-एस-सी नर्सिंग 2024 द प्रोव्हिजनल लिस्ट फॉर इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड 2। म्हणजे की इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड 2 जो आहे, तर याच्यासाठी जे विद्यार्थी इलिजिबल आहेत, तर त्या इलिजिबल विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्यासमोर आहे आणि 121 पानांची ही लिस्ट आहे। आणि जर आपण डायरेक्ट पूर्ण शेवटच्या पेजवर जर आलो, तर तुम्हाला इथे पूर्ण सिरियल नंबर जर तुम्ही बघितले, तर सिरियल नंबरमध्ये तुम्हाला दिसेल की 5784 म्हणजे एकूण 5784 असे विद्यार्थी आहेत जे इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड 2 साठी इलिजिबल आहेत। आता सेकंड गोष्ट म्हणजे की एवढे जर विद्यार्थी जर आहेत, तर ह्या मुलांसाठी कॉलेजेस पण जास्त पाहिजे किंवा तेवढ्या आपल्याकडे जागा पण शिल्लक पाहिजे। तर त्यासाठी आजच आलेली आहे आपल्याकडे सीट मॅट्रिक्स। तर आता आपण डायरेक्ट सीट मॅट्रिक्सकडे वळूया। तर ह्या PDF एवढंच आहे की तुम्हाला तुमचं नाव याच्यामध्ये शोधायचं आहे। जर तुमचं ॲडमिशन अजूनपर्यंत झालेलं नसेल, तर तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करा। आपल्या सी-ई-टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथं बी-एस-सी नर्सिंगचं पोर्टल ओपन करून तुम्हाला ही लिस्ट इथून डाउनलोड करायची आहे आणि याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही आहे हे बघायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे, तर असे विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड 2 साठी इलिजिबल आहेत। याच्यामध्ये एकूण 5784 विद्यार्थी असे आहेत का ज्यांना अजूनपर्यंत ॲडमिशन मिळालेलं नाही आहे आणि ते इन्स्टिट्यूशनल राउंड सेकंडसाठी अवेलेबल आहेत किंवा इलिजिबल आहेत। त्यानंतर आता आपण आपली दुसरी PDF बघू, ज्या PDFमध्ये आपल्याला कळतंय की कॅप राउंड इन्स्टिट्यूशनल राउंड सेकंडसाठी किती नवीन जागा आहेत। तर ही ती PDF आहे, ही पण तुम्हाला आपल्या बी-एस-सी नर्सिंगच्या ऑफिशियल साईटवर किंवा पोर्टलवर तुम्हाला तिथे दिसायला मिळेल। त्यानंतर आता एक गव्हर्नमेंट कॉलेज नवीन ॲड झालेलं आहे। तर ते गव्हर्नमेंट कॉलेजचं इंटेक आहे, 50ची इंटेक आहे त्या गव्हर्नमेंट कॉलेजची आणि त्या गव्हर्नमेंट कॉलेजचं नाव आहे जालना कॉलेज ऑफ नर्सिंग अँड GMC अँड हॉस्पिटल जालना। तर कॉलेज ऑफ नर्सिंग GMC जालना हे नवीन कॉलेज आहे। यानंतर इथं तुम्ही कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत ते बघू शकता। तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर बघायचं ठरलं, तर प्रायव्हेट कॉलेजेस पण काही नवीन आलेले आहेत आणि गव्हर्नमेंट एकच नवीन कॉलेज आलेलं आहे। तर गव्हर्नमेंट कॉलेजची सीट आहे मित्रांनो, 50ची इंटेक आहे, तिथं नवीन सीट आहे। त्यानंतर नवीन कॉलेज आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर कुठल्याही ऑनलाईन प्रोसेस ॲडमिशनची नसणार आहे। तुम्हाला डायरेक्ट त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन घ्यायचं आहे। ॲडमिशन कशा पद्धतीने होणार आहे, त्याच्यानंतर किती राउंड्स असणार आहेत, हे आपण ऑलरेडी याच्यावर व्हिडिओ बनवला आहे। जे आपले कॅप राउंड सेकंडचं जे शेड्यूल आहे, तर ते शेड्यूल आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे। कशाप्रकारे इन्स्टिट्यूशनल राउंड सेकंड हा जो राउंड चालणार आहे, तर याच्याबद्दल आपण ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्याच्याननंतर आता आपण ह्या PDFच्या डायरेक्ट शेवटच्या पेजवर येऊ आणि आपण प्रायव्हेट सीट किती आहे टोटल, तर ते बघू। तर मित्रांनो, टोटल प्रायव्हेट सीट आपल्याकडे आहेत 2062 सीट ह्या प्रायव्हेट आहेत आणि 50 सीट्स या गव्हर्नमेंटच्या आहेत। म्हणजे एकूण जर सीट जर बघायचं जर ठरलं, तर आपल्याकडे 2102च्या आसपास सीट आहेत आणि आपल्याकडे 5700 विद्यार्थी आहेत इलिजिबल। त्याचबरोबर ह्या PDFमध्ये तुम्हाला काही नवीन कॉलेजेस पण बघायला मिळतील। जसं की आता आपण 21 पेज नंबरवर आहोत, तर 21 पेज नंबरवर तुम्हाला इथे खाली भरपूर नवीन कॉलेजेस आहेत, जिथे तुम्हाला इंटेक त्या कॉलेजेसची दिसायला मिळेल। आता इथं 60चं इंटेक आहे कॉलेज आणि 9444 याचा कोड आहे, सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग रायगड। त्यानंतर 9443 माने कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूर। त्यानंतर कॉलेज ऑफ नर्सिंग मिरज। त्यानंतर संजीवन मेडिकल कॉलेज नर्सिंग सातारा। त्यानंतर अहमदनगरमध्ये डॉक्टर पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग। त्यानंतर केदारी
केदारी रेडारकर कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कोल्हापूर. तर असे काही जे नवीन कॉलेजेस आहेत, तर तुम्हाला इथे 21 नंबर पेजवर काही नवीन कॉलेजेस बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर जर तुम्ही 14 नंबरच्या पेजवर जर आले, तर 14 नंबरच्या पेजवर पण एक 40चं इंटेक असणार आहे यवतमाळला. मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग पुसद यवतमाळ, तर 9275 ह्या त्या कॉलेजचा कोड आहे. तर अशा प्रकारचे जे 4-5 नवीन कॉलेजेस आहेत, तर ते नवीन कॉलेजेस इथं आलेले आहेत. त्यानंतर एक 60च्या इंटेकचं कॉलेज आहे, ते आहे म्हणजे मालती कॉलेज ऑफ नर्सिंग, त्यानंतर अकोला, त्यानंतर मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग यवतमाळ. 60 आणि 40 इथे 100 सीट्स आहेत. आणि शेवटच्या जर 21 पेज नंबरवर जर आले, तर इथे पण 5-6 कॉलेज तुम्हाला नवीन आपले BSc नर्सिंगचे दिसतील. याचबरोबर असून असे काही कॉलेजेस आहेत, जर तुम्ही PDF जर बघितली तर तुम्हाला बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल आता हे 94-25 नंबरचं कॉलेज आहे, विजय कॉलेज ऑफ नर्सिंग अहमदनगर. आणि ह्या कॉलेजची जर इंटेक जर बघितली तर 60ची इंटेक आहे आणि अजूनपर्यंत पण 30 जागा तिथे बाकी आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहेत आणि त्यांना वाटतं की माझं ॲडमिशन होणार नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कॉलेजला प्रेफरन्स द्या. जास्तीत जास्त कॉलेजमध्ये जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतील. 1 किंवा 2 कॉलेजेसवर डिपेंड राहू नका. जास्तीत जास्त कॉलेजमध्ये जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून ज्यावेळेस तिथं सिलेक्शन लिस्ट लागेल, तर त्यावेळेस तुम्हाला 100% ॲडमिशन मिळून जाईल. 5000 विद्यार्थी आहेत. 5000 विद्यार्थ्यांपैकी काही जणांनी 100% ठरवलं असेल की गॅप घ्यायचं आहे, पण काही मुलं अजूनपर्यंत पण असेल ज्यांचे ऑलरेडी 2 किंवा 3 गॅप आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप सुवर्ण संधी आहे. आणि तुम्ही जर इन्स्टिट्यूशनल राऊंड जर सेकंड जर आलाय, तर याचा तुम्ही वापर करून घ्या. अजूनपर्यंत भरपूर कॉलेजेस आहेत ज्यांना मुलं भेटलेले नाही आहेत, आणि त्याची संख्या तुम्ही इथं परत एकदा मी तुम्हाला दाखवतो किती आहे. 2062 प्रायव्हेट जागा आहेत आणि 50 गव्हर्नमेंट जागा आहेत, जिथे तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. तर आजच आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये जा. जे कॉलेज तुम्हाला प्रेफरेबल आहे, तेच कॉलेज तुम्हाला परवडते, जी कॉलेजची फीस तुम्हाला परवडते, तर अशा कॉलेजमध्ये जा आणि रजिस्ट्रेशन करा. आणि ज्यावेळेस तुमची आपली जी सिलेक्शन लिस्ट 1 असेल आणि सिलेक्शन लिस्ट 2 असेल, 2 सिलेक्शन लिस्ट आपल्या इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 2 मध्ये असणार आहेत. तर अशा प्रकारे ॲडमिशन प्रोसेस आपली जी नवीन चालू झालेली आहे, तर अशा प्रकारे ही ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा याबद्दलच होता की इलिजिबल विद्यार्थ्यांची नावं काय काय आहेत आणि इलिजिबल विद्यार्थी कोण आहेत. 5000 विद्यार्थी संख्या आहे. आणि त्याचबरोबर नवीन कॉलेजेस कुठले आलेत आणि किती एकूण सीट अजूनपर्यंत भरणं बाकी आहे. तर ह्या 2 गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमधून आपण बघितलेलं आहे. तर मित्रांनो, याच्याबद्दल जर अजून तुम्हाला काही जर शंका जर असतील, तर आपला कमेंट बॉक्स आपल्यासाठी ओपन आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स विचारू शकता, तुमच्या शंका विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, ज्यांना अजूनपर्यंत ॲडमिशन भेटलेलं नाही आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण आपल्या कमेंट सेक्शनमधून जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद. जय महाराष्ट्र.